नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे पिझ्झा। चला घरच्या घरी आपण पिझ्झा करूया। तर हे पिझ्झाचे बेस आहेत, ठीक आहे। हे चीज आहे, टोमॅटो सॉस आहे, हा शेजवान चटणी आहे, ही आपली, तर हा पिझ्झा सॉस आहे, हे पनीर आहेत, पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत, इकडे आपली शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, ठीक आहे। आणि इकडे मी कढई अशी गरम करायला ठेवलेली आहे, झाकण हे बघा गरम झालेला आहे। तर आपल्याला आता तयारी करूया, ठीक आहे। त्याच्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे। आता हा बेस आपला ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे असा, ठीक आहे। सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे टोमॅटो सॉस, त्याच्यामुळे मी लावून घेते सगळं, पूर्ण पसरून घेते। तर हा बघा आपला टोमॅटो सॉस लावून झालेला आहे, ठीक आहे। हे असं लावून घ्यायचं। खूप सोपं आहे बरं का पिझ्झा करणं, मलाही माहीत नव्हतं। माझे मिस्टर म्हणले चल आपण घरच्या घरी करू, मुलींना खायचं आहे, तर मी सामान आणतो सगळं आणि खूप छान लागतो, टेस्टी, ठीक आहे। त्याच्यानंतर हा आपला पिझ्झा सॉस लावायचा आहे, हे पण लावून घ्यायचं सगळीकडून। आणि कसं आहे, मुलांना घरच्या घरी पिझ्झा करून दिला तर मुलंही खुश होतात, त्यांनाही आवडतं वेगवेगळं खायला, ठीक आहे। आणि हा आपला शेजवान चटणी, ठीक आहे, हे पण सगळं असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर काय करायचं बरं का, हा जो आपला काटा चम्मच आहे ना, हे ना असे थोडेसे होल केलेगत करायचे, ठीक आहे। का तर हे जे आपली चटणी आहे ना आपण लावलेली, सगळीकडे गेली पाहिजे आणि खूप छान होतो बरं का। तुम्ही हे नक्की खरंच प्लीज घरी ट्राय करा, मुलांना घरच्या घरी करून दिलेलं कधीही चांगलं असतं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा। हे बघा माझं झालं आता लावून, आता हे परत असं फिरवून घ्यायचं, म्हणजे जे आपण होल केलेले आहेत त्याच्यात पण ते जातं मिश्रण, ठीक आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे थोडासा कांदा इकडे तिकडे असा द्यायचा पसरून कसाही, ठीक आहे। थोडासा टोमॅटो, खूप सुंदर होतो बरं का, नक्की तुम्ही ट्राय करा पिझ्झा घरच्या घरी करायला। आणि थोडीशी शिमला मिरची, बघा मी कशी देते ठेवून, असं काही नाही त्याला सजवत बसल्या, कुठे डबल टिबल पडलं तरच मी उचलून घेते, ठीक आहे। आता हे बघा, ठीक आहे, आता आपला दिसतोय की नाही। आता ह्याच्यानंतर हे जे पनीरचे तुकडे आहेत ना, हे मी हे मिक्स करून घेणार आहे, थोडेसे साईडला काढून, का तर आपल्याला ना मिक्स करून टाकायचं आहे। थोडीशी शेजवानची टोमॅटो सॉस टाकायचं, थोडासा पिझ्झा सॉस टाकायचा, थोडंसं असे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे पनीरचे तुकडे द्यायचे असे एक एक ठेवून, भरपूर ठेवायचे पनीर, म्हणजे मुलांनाही पनीर भरपूर आवडतं, त्याच्यामुळे। हे बघा आपला पिझ्झा कसा दिसतो, एकदम भारी। बघा घरच्या घरी आपण इतका छान पिझ्झा करू शकतो, तर कशाला बाहेर जायचं काही काम आहे का, सांगा बरं। आपण करू शकतो, कोणतीही गोष्ट केल्याशिवाय तर जमत नाही, नाही का। हे बघा मी पनीरचे तुकडे पण भरपूर टाकलेले आहेत, बघा मस्त दिसत आहे, ओके। बघा कसा दिसतोय मला नक्की सांगा। आता त्याच्यावरतून मी टाकणार आहे आपला हा चीज पण भरपूर टाकायचा आहे असा फिरवून, का तर हे बघा आता हे माझ्या मुलींना खूप आवडतं। हे बघा दोघी इथंच आहेत, दिसतात का, त्यांना दोघींना पिझ्झा खूप आवडतो, त्याच्यामुळे ते इथंच थांबलेत। आई कधी करते पिझ्झा आणि आम्ही कधी खातोय, ठीक आहे। आता काय करायचं, पिझ्झा करायचा, आपल्याकडे ओव्हन नसेल तर हे असं कढई घ्यायची, कढईमध्ये एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून असं वाफ दिल्यागत करायचं, ठीक आहे। तर हे मी ठेवून घेते, तुम्हाला
बघा किती छान दिसत आहे आपला पिझ्झा. तर आता हे मी एक 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे याला. ठीक आहे, तुम्हाला दाखवते मग कसा झाला आपला पिझ्झा. नंतर हे बघा मी अजून इकडे तयार करत आहे. तोपर्यंत आपला दुसरा पिझ्झा तयार करायचा. जे पटकन तो काढला की हा ठेवता येतो आपल्याला, नाही का. तर हा कांदा बघा असा मी ठेवलाय. खूप सुंदर होतात बरं का. तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या मुलांना घरच्या घरी जितकं देता येईल तितकं देत जावा मुलांसाठी. हे बघा टोमॅटो असा टाकून घ्यायचं. हे बघा खूप छान होतो. हे बघा असं टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत पनीरचे तुकडे. आता आपण अजून टाकणार आहेत ह्याच्यात पनीर. थोडंसं चटणी टाकून घेणार आहे. आणि हे असं ठेवून द्यायचं. आता दुसरा पिझ्झा आपला होस्तोवर तो आपला करून घ्यायचा. ठीक आहे. हे बघा आता चीज टाकून घेऊया असं पसरून एकदम छान. खूप छान होतो बरं का. तुम्ही हे नक्की ट्राय करा एकदा. हे बघा रेडी झाला आपला दुसरा पण. हा बघा आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि पूर्ण छान तयार झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. घरच्या घरी मुलांना खूप आवडेल. तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.